नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललेला आहे 205वा. प्रकरण चाललं आहे 32वा. सारग्रहिकौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. प्रथम आपण अंग परिचय बघूयात. शास्त्रात सांगितलेलं आहे की ज्ञान अनंत आहे. संपूर्ण ज्ञान कोणीही प्राप्त करू शकत नाही. अज्ञ मनुष्याने क्षीर नीर न्यायानुसार सार तत्व ग्रहण केलं पाहिजे आणि असार तत्वाचा त्याग केला पाहिजे. हीच शिकवण कबीरांनी या प्रकरणात दिलेली आहे. कबीर लोक, वेद, परंपरेपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या सत्य मार्ग शोधणारे आहेत. केवळ शास्त्रार्थ सांगणाऱ्या पांडित्याला त्यांचा विरोध आहे. जे पांडित्य केवळ शास्त्रार्थ करण्यात खर्ची पडतं, ज्या पांडित्याचा जीवनातील समस्या सोडवण्यासाठी काहीही उपयोग होत नाही, असं पांडित्य काय कामाचं आहे? समब्रह्म जाणून घेण्यासाठी प्रथम मनुष्याने आपल्यातील असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरीब श्रीमंत, ब्राह्मण क्षत्रिय, स्त्री पुरुष, हिंदू मुसलमान अशा अनेक भेदांनी युक्त असं हे मानवी जीवन आहे. वर्णभेद, जातीभेद यांनी समाज पोखरून निघालेला आहे. तो भेद दूर करण्यासाठी पांडित्याचा उपयोग व्हायला हवा. कबीर हिंदू मुसलमान यामधील सेतू आहेत. काबा आणि काशी त्यांच्या दृष्टीने समानच आहेत. तीर्थक्षेत्र कोणतं चांगलं यापेक्षा मानवी मूल्यांना प्राधान्य ते देतात. आता आपण ऐकूयात पहिला दोहा. शीर रूप हरिनाम है, निरान व्यवहार, हंस रूप कोई साध है, तत्का जानन हार. शीर रूप हरिनाम है, निरान व्यवहार, हंस रूप कोई साध है, तत्का जानन हार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. शीर, शीर म्हणजे दूध. दोह्याचा अर्थ ऐकूयात. त्या भगवंतांचं नाव दुधाप्रमाणे आहे आणि या संसारातील इतर व्यवहार हे पाण्याप्रमाणे आहेत. तत्वाचे जाणकार साधू हंसाप्रमाणे आहेत. नीर क्षीर जसे एकमेकात मिसळले की एकमेकांपासून अलग करता येत नाहीत, त्याचप्रमाणे हरिनाम, हरिनाम म्हणजे परमात्म तत्व आणि सृष्टी एकमेकात मिसळलेली आहे, त्यांना अलग करता येत नाही. त्यासाठी आत्मा अनात्म विवेकाची आवश्यकता असते. अशा विवेकानेच ते अंतिम तत्व जाणता येतं. अशा ज्ञानी लोकांना कबीर हंसाची उपमा देतात. हंस दूध आणि पाणी वेगळं करतो अशी मान्यता आहे, म्हणून हंसाला विवेकाचं प्रतीक मानलं जातं. तत्वज्ञ मनुष्य हंसाप्रमाणे सृष्टीत मिसळलेलं परमात्म तत्व ग्रहण करतो आणि मायारूपी जलाचा त्याग करतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. क्षीर रूप हरिनावाणिक, नीर रूप संसार, हंस रूप साधू असे जो तत्व जाणना. क्षीर रूप हरिनावाणिक, नीर रूप संसार, हंस रूप साधू असे जो तत्व जाणना. पुढचा दोहा दुसरा ऐकूयात. कबीर साकत को नहीं, सबे बैसन जानी,
ज्या मुख रामन उच्चरे ताहि मन की हानि। कबीर साकत को नहीं सबे बैसन जानी। ज्या मुख रामन उच्चरे ताहि मन की हानि। अर्थ ऐकूया दोह्याचा. कबीर म्हणतात की शाक्तांनाच नाही तर सर्वांनाच ते वैष्णव आहेत असं जाणा. ज्या मुखातून हरीचं नाव येत नाही त्याचा नाश होतो. तो राम किंवा ते परमात्म तत्व घटी घटी विराजमान आहे. अर्थातच सर्वच जन वैष्णवच आहेत. कोणीही शाक्त नाहीच आहे. अर्थातच ते तत्व जाणण्यासाठी रामाचं नाव मुखात आलं पाहिजे, तर केव्हा ना केव्हा तरी ते तत्व जाणता येईल. साधक हरीशी एकरूप होईल. परंतु जो मनुष्य देह मिळून सुद्धा रामाचं नाव घेत नाही, सार ग्रहण करत नाही, त्याचं जीवन व्यर्थच ठरलं असं म्हणायचं. कारण तो रामाला जाणूनच घेत नाही आणि कृतकर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. सर्वच वैष्णव आहेत असं म्हणून कबीरांनी समदृष्टीवर जोर दिलेला आहे. त्यांचं चिंतन सकारात्मकच आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर साकत को नहीं सबे बैसन जानी। ज्या मुख रामन उच्चरे ताहि मन की हानि। कबीर साकत को नहीं सबे बैसन जानी। ज्या मुख रामन उच्चरे ताहि मन की हानि। पुढचा दोहा तिसरा ऐकूयात. कबीर अवगुण नाग है गुण ही को ले बीनी। घट घट महु के मधुपजू पर आत्म ले चिन्ही। कबीर अवगुण नाग है गुण ही को ले बीनी। घट घट महु के मधुपजू पर आत्म ले चिन्ही। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. अवगुण म्हणजे अवगुण, बिनी म्हणजे निवडून, महू मध. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की दुसऱ्याचं अवगुण न पाहता भुंगा जसा प्रत्येक फुलातला मध घेतो त्याचप्रमाणे त्याच्यामधील गुणाचं ग्रहण करावं. कोणीही मनुष्य काही सद्गुणांचा पुतळा नसतो. दूध आणि पाणी जसं मिसळलेले असावेत त्याचप्रमाणे गुणांबरोबर त्याच्याकडे अवगुणही असतातच. पण हंस दृष्टीने मनुष्याने इतरांमधील गुण स्वीकारावेत आणि असार असे जे अवगुण त्यांचा त्याग करावा. कबीर सार तत्व ग्रहण करण्याला सांगतायत. पण मनुष्याचा स्वभावच असा असतो की तो प्रत्येकातील अवगुण पाहत राहतो. कबीर गुण पाहण्याचा उपदेश करतायत. त्यासाठी त्यांनी भुंग्याचं उदाहरण दिलेलं आहे. सृष्टीत अनेक प्रकारची फुलं असतात. काही सुगंधाने अगदी परिपूर्ण असतात, काही मोठी असतात, काही रंगांनी आकर्षक असतात, तर काही रानफुले अगदी छोटी गंधरहीनही असतात. परंतु मध मात्र सर्वच फुलात असतो. भ्रमर सर्वच फुलातील मधाचा स्वीकार करतो, सार भाग तेवढा घेतो. फुलाफुलात जसा मध असतो त्याप्रमाणे सर्व सृष्टीत ते एक परमात्म तत्वच भरून राहिलेलं आहे. तेव्हा मनुष्याने त्या भ्रमराप्रमाणे त्या परमतत्वावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. नको अवगुण पाहू मानवा, गुण घे तू निवडून. भ्रमरा परे तू मध स्वीकारे, सार तत्व लक्षून. नको अवगुण पाहू मानवा, गुण घे तू निवडून. भ्रमरा परे तू मध स्वीकारे, सार तत्व लक्षून.